नाथे माझी अशा ठिकाणी स्थापना कर, मी राहील पण माझी स्थापना अशा ठिकाणी कर की तुझ्या मुलाचं आंघोळीचं पाणी माझ्या डोक्यावर पडावं. महादेव म्हणतोय. आणि मग यशोदेनं महादेवाची स्थापना केली. ज्या ठिकाणी भगवान कृष्णाची नाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही गेला का कोणी मथुरेला वृंदावनला गेला तर मी सांगतो ते सर्व बघून या. जिथे भगवान कृष्णाची नाणी आहे तिथेच नंदकेश्वर भगवान आहे. नाणीचं पाणी महादेवाच्या पिंडीवर पडतं लिंगावर. नंदकेश्वर भगवान बोली नंदकेश्वर भगवान. द्वादशीला भगवान शंकर आले. त्रयोदशीला कंसाचा कर देण्याकरिता नंद बाबा गेले. 7 दिवस नंदोत्सव साजरा करा. 7 दिवस. त्रयोदशीला गेले आणि भाद्रपद मध्य चतुर्दशीला एक स्त्री आली. तिचं नाव आहे पूतना. भगवान कृष्णाला मारण्याकरिता. का? कारण ज्या दिवशी भगवान कृष्णाला जन्म झाला त्या दिवशी जी बालिका नेली होती आणि ती रडत होती वसुदेव देवकी जवळ, तेव्हा कंस तिला मारण्याकरिता गेलाय. तिला गडगड फिरवलं, जमिनीवर आदळला. एवढ्या ती हातातून सुटका करून घेतली आणि आकाशातली चतुर्भुज देवी अष्टभुजा देवी निर्माण झाली. तिने सांगितलं होतं कंसा तू कोणाला मारतोस? अरे तुला जो मारणार आहे त्याने जन्म घेतलेला आहे कंसा. तुझ लागे वदी उपजला मजरादी. अरे तुला मारणारा माझ्या आधीच जन्म घेऊन पडून गेलाय. पण हत्यारबंद सैनिक होत ना, ते काय करत होत? मम माया दुरत्त. या भगवंताची माया कोणाला कळणार नाही. माय बापाचे बंधन मोकळे केले देवाने. खुल गए सारे ताले वही क्या बात हो गई. खुल गई काले मखाने वही क्या बात हो गई. जब जग में कन्हैया बराबात हो गई. जब से जग में कन्हैया बराबात हो गई. आगन गोरा तेरा कैसी रात हो गई. आगन गोरा तेरा कैसी रात हो गई. जब से जग में कन्हैया बराबात हो गई. जब से जग में कन्हैया बराबात हो गई. दिखाना सबरी खाना सब जमाना खुदाना साजन खाना सगर दिखाना ऊपर बता तुम्हारा. उस रात का कृष्ण भयंकर का उस कंस को मरने का डर था. बादल साहिब बढ़ाई बरसात हो गई. बादल साहिब बढ़ाई बरसात हो गई. जब जग में कन्हैया बराबात हो गई. कन्हैया बराबात हो गई. जब जग में कन्हैया बराबात हो गई. बंदी खाना जन्म दियो खाना द्वापर का जमाना पुराना पहरे बिटाना. भगवंताची माया आहे. तेव्हा त्या देवीने सांगितलं तुझं लागी वदी मज उपजला आधी कंस मारतोस कुणाला. कंस त्या दिवसापासून विचारत होता माझा शत्रू बलवान आहे
मग माझ्या शत्रूला संपवण्याकरिता जे 1 महिन्यामध्ये बालक जन्माला आले ते मारायचं ठरवलं. मला मीटिंग बसली होती कंसाच्या दरबारामध्ये. माझा शत्रू पडून गेलाय, शत्रू बलवान आहे. मग या महिन्याभरात जेवढे काही मुलं जन्माला आले असेल या पंचकोशीमध्ये ते सर्वच मारायचे ठरवलं. आणि शुभ कार्य करण्याकरिता एक स्त्री उभी झाली महाराज. तिचं नाव पूतना. पूतना म्हणजे नेमकं काय? पूतना म्हणजे स्त्री नाहीये. पूतना म्हणजे अविद्या, ईश्वराविषयी असलेलं अज्ञान म्हणजे पूतना. पूतना म्हणजे अज्ञानाची लागलेली झोप. ज्ञानोबाच्या 7व्या अध्यायामध्ये वर्णन करतात ज्ञानोबाय. अविद्येची आणिदा विश्व स्वप्नाचा धांदा. अविद्येची आणिदा विश्व स्वप्नाचा धांदा. भोगीत होतो प्रबोधा अनादि जो डोळे जरी उघडे असले पण मी कोण आहे या गोष्टीचं अज्ञान आणि ईश्वराविषयी असलेलं ज्ञान. मी कोण आहे माहितच नाही मला. म्हणजेच अविद्या, म्हणजेच पूतना. आणि हिला अनेक रूप धारण करता येत होतं. तिनं सांगितलं कंसाला हे शुभ कार्य करण्याचं भाग्य मला द्या, मी जाईल ना. तेव्हा तिचा सत्कार करण्याकरिता सर्व उभे झाले. तेव्हा पूतना म्हणले कार्य करायच्या आधी माझा सत्कार करू नका, तिकडून आल्यावर माझा सत्कार करा. पूतना निघाली. कालकुट्ट नावाचं विष स्तनामध्ये भरलेलं होतं आणि पूतना निघाली. तिने एका ब्राह्मणाच्या स्त्रीचा वेश धारण केला आणि पूतना गल्ली गल्लीत फिरत होती. सुंदर रूप धारण केलं आणि ती 1 महिन्यात जन्माला आलेली मुलं बघायची, त्यांच्या घरी जायची, त्यांच्या आईला सांगायची मी तुमचं मूल सुदृढ व्हावं, तुमचं मूल कुपोषित होऊ नये, बलवान व्हावं. मला वरदान आहे ब्रह्मदेवाचं की मी माझं दूध ज्या मुलाला पाजतं ते बलवान होतं. प्रत्येक आईला असं वाटत होतं की माझं मूल बलवान व्हावं आणि ते मूल जवळ घ्यायची, स्तनपान करायची आणि काही वेळा ते मूल गतप्राण व्हायचं. पूतनेनं चालवलेलं कार्यक्रम भगवान कृष्णाच्या लक्षात आला. अरे माझे सवंगडी आहे, माझे बाल सवंगडी आहे. एक गलीची नाकंटे म्हणून निर्माण केली 14 भुवने. एक हम भविष्यामी मी अनेक रूपानं नटलो, माझे मित्रच मारल्या चालले, काय करावं. पूतनेला सुबुद्धी झाली महाराज. आणि पूतना सरळ नंदाच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचली. ही पूतना आहे कोण? बलिराजाला जेव्हा पाताळात घातले ना तेव्हा बलिराजाच्या दरबारामध्ये बटुवामनाचं रूप घेऊन जेव्हा भगवान गेले होते ते भगवंताचं सुंदर मुखारविंद बघितलं. एका दैत्य कन्याला वाटलं की हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे होता, मी याची आई झाली असते. आणि माझ्या पोटी जर जन्माला आला ना तर मी आई हो त्याचा सांभाळ केला असता. पण ज्यावेळेस बलिराजाला पाताळात घातलं तेव्हा लगेच मनामध्ये विग्रह निर्माण झाला. अरे 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 असा जर पोरगा जन्माला आला ना तर त्याला विष पाजून मारेल. तेच होतं ना. अहो बकीयम स्तनकालकूटम. तीच दैत्य कन्या बकी या नावाची आता पूतना झाली होती. आणि भगवंताच्या महालामध्ये झोपले असताना राजमहाला जवळ नंदाच्या उभी आहे. आवाज दिला, अरे बहन जसोदा, अरे सुनती हो, कोनो काम में लगे हो बहन, कोनो काम करे रे तू. अरे जसोदा. आणि जसोदा काय बघते तर फार सुंदर. कौन बहना? मोहे नहीं जानती तू, बड़े दूर की रिश्तेदार हूं मैं तारी. क्यों रे? तारो घर लालो भयो. कुछ पता ही नहीं चलो. भूल गई है तुमको तू? हाँ, जो मैं की रानी जो ठहरी तू, नंद की रानी जो ठहरी. हाँ, अरे हाय कौन तू? मारना मार मैं तेरा मेहमान.
अरे बड़ा लंबा रिश्ता है तेरा मेरा। तारे ननद की जो बहू थी, बहू की जो छोटी बेटी थी, वो छोटी बेटी की सासू में ना तो माए को ननद है ना मारो ननद को शादी जाओ, तो कैसे पैदा हुई? जो बोल अच्छा ठीक है तो क्या करे, घरात घेतले महाराज, बसायला असं दिलं, चहा पाणी वगैरे तुमच्या भाषेत ओळखलं आणि ती म्हणायला लागली बघू दे ना तुझं मूल कसं आहे ग. यशोदा म्हणले ते कसं झोपलंय. भगवान म्हणले माझा बिझनेस चालू व्हायला तू म्हणते की झोपलंय. भगवान एवढे रडतं एवढं तेवढी झोटी पगल पगली गई की कहते का सो गयो वो तो रो रहे वे. तिथून उठली पाळण्याजवळ गेली. पाळण्याजवळ गेल्याबरोबर भगवंताने डोळे मिटले. डोळे का मिटले त्याचं कारण आहे का? भगवान स्वतःला विचारतो मैं तो यहाँ माखन मिश्री खाने आया हूँ, या तो मेरे को जहर पिलाने के लिए मैया आ गई. आणि हिच्याकडे जर बघितलं तर मातृभाव जागा होईल. मातृभाव जागा झाला तिला मी मारू शकत नाही. मग काय करावं? डोळे मिटले महाराज. आणि डोळे काय मिटले? भिले नाही. डोळे मिटण्यामागचंही कारण आहे का? महादेवाचं स्मरण केलं. महादेवा माझा जन्म कशासाठी आहे? मी गोकुळात आलो, मी माखन मिश्री खाण्याकरिता आलो, नाही तर मला जर पासण्याकरिता कोणाला तरी पाठवलं. सांभाळा बाबा तुम्ही. महादेवाचं स्मरण केलं आणि महादेवाने भगवंताच्या कंठामध्ये स्वतःचं रूप धारण केलं. बराच वेळ बघते बघते भगवान हसायला लागले. हसताच पुन्हा म्हणजे अरे फार थोड्या वेळात तुझा प्राण जाणार आहे. पुतण्यानं ते मूल स्तनाला लावलं. दूध पाचायला लागली. भगवंताही दूध प्यायला लागले. म्हणून दूध प्यायला लागले. बराच वेळ झाला. मंच प्रासिनी लागली. ती ओरडायला लागली, रडायला लागली, सोड मला. भगवान म्हणतो मी कधी कोणाला धरतच नाही आणि एकदा धरलं तर पुन्हा सोडत नाही. एकदा धरलं तर मी पुन्हा सोडत नाही. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्वांना, आपण देवाचा हात धरावा की देवानी आपला हात धरावा? हे उत्तर बरोबर आहे. आपण जर देवाचा हात धरला तर जीवाचा स्वभाव आहे धरणे सोडणे. 15 दिवस जर वारीला चालला तर समजा देवाचा हात धरला आणि 16व्या दिवशी जर तुम्ही धाब्यावर जाऊन जेवायला बसला तर देवाचा हात सोडला. 7 दिवस जर भागवत श्रवण करत असाल, कथा कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन करत असाल तर समजा देवाचा हात धरला. आणि 8व्या दिवशी जर कोंबडा म्हणून खात असेल तर समजा देवाचा हात सोडला. आणि ऐका ना महाराज, फार महत्वाचा विषय सांगतो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोंबडं खाता म्हणजे ते सुखासुखी मरतं का? तुम्ही काय वाटतं का तुम्ही बकरं खाता म्हणजे ते सुखासुखी मरतं का? नाही महाराज. शास्त्र सांगतं याद ठेवा कधी बडी द्याल जीवा, कोळीमध्ये दिवा न राहील. याद ठेवा कधी बडी द्याल जीवा, अंती त्याचा आत्मा देतो असे शाप, लागत से पाप दुर्बळाचे. घडलेला सत्य प्रसंग सांगतोय महाराज. तुम्ही ज्या प्राण्याची हत्या करता ना तो शाप देऊन मरतोय. कारण त्याचाही परिवार, त्याचेही मुलं बाळ आहे, त्याची माय, त्याचा बाप आहे, त्याचे भाऊ बंद आहे. त्याच्या परिवारातून काढून तुम्ही त्याला खाताय ना. मध्य प्रदेश मधला प्रसंग आहे महाराज. रविवार दिवस होता. 3 मुलं होते आणि बापानं पिणारा बाप, मदिरापान करणारा. दारू वाईट नाहीये, दारू चांगली आहे, पण जडलेली सवय वाईट आहे महाराज. तुम्ही साधं लॉजिक आहे. तुम्ही विचार करा, तुमची पेट्रोलची गाडी आहे. पेट्रोलच्या गाडीतनी जर तुम्ही पेट्रोल पंपवर गेला, पेट्रोल पंपवाल्या डिझेल घातलं तर चालेल का बाबा? तुमच्या पेट्रोलच्या गाडीत जर डिझेल टाकलं तर गाडी चालेल का? नाही चालत ना.
तिचं इंजन खराब होतंय ना, मग शरीर रूपी इंजन देवानं दिलंय. त्या इंजनचा पार्ट तरी मार्केटात मिळतोय, शोरूमला गेला कंपनी तुम्हाला त्या इंजनचा पार्ट बनवून देतं, पण या इंजनचा पार्ट जगाच्या पाठीवर कुठंच बनत नाही. आणि या इंजन मध्ये तुम्ही काय काय नाही भरून राहिले. दारू हे माणसाचं पेय आहे, मटण हे माणसाचं खाद्य आहे. काही काही लोकांना तर बिडी पिल्याशिवाय पोट साफ नाही होत. म्हणजे बिडी पिल्याशिवाय तंबाखू खाल्ल्याशिवाय पोटच साफ नाही होत. म्हणे काही ना आपल्याला बिडी पिणं पोटात शिकवलं का जन्मताच तोंडात घातली बिडी कुठं चाललोय आम्ही. फार विचित्र सवय लावून घेतलं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर सर्वेश्वर पूजनाचे शास्त्र शिकवतोय. आम्ही कुठलाच जीव नाही मारत. सत्य प्रसंग आहे मध्य प्रदेश मधला. शनिवारी दिवशी बाजाराला बाप निघालाय आणि पोरं मागं लागले. बाबा मी येतो ना. 6 वर्षाचं पोरग आहे, एक 2.5 वर्षाचं पोरग आहे, आताच एक जन्माला पाडण्यात आहे. पण 6 वर्षाचं पोरग म्हणले बाबा मी येतो ना, बाबा मी येतो ना. आई म्हणले हो बाऱ्या घरात, हो घरात. आई मी जातो ना ग, आई मी जातो ना ग. उद्याचा खाऊ आणायला जातो ना. बाड्याला घरात बोलावलं आणि बाड्या म्हणतो बाबा मग कुक्कू आणला, कुक्कू कोंबडी. बाप बाजाराला गेला, आधी गुत्त्यावर गेला, पिला बाजार केला, नेता येता कोंबडं घेतलं. कोंबडी ते पाय बांधलेली कोंबडी का पिशवीत टाकून आणली. पोर वाट बघत होते बाबा केव्हा येतात. बाबा आले रे आले. पोरग धावलं बाबा कुक्कू दाखवा ना बाबा कुक्कू. कुक्कू बघितली मला. हे आज शनिवार आहे बरं का, खाणारे दिवस पाहता. शनिवार आहे, उद्या बघू. पोरांच्या मनात रात्रभर लागलं होतं कुक्कू उद्या कापायची, कुक्कू उद्या कापायची. मावजाचं घर होतं, मातीचं घर, डबल स्लॅबचं, 2 मजली जुनी घर, मातीनं बांधलेली लाकडी. दुसरा दिवस उजाडला फारच. जे पोरं चालता येत होतं ते पोरं उठले. बाबाला म्हणतात बाबा कापा ना कुक्कू, बाबा कापा ना कुक्कू. का रे आज मला म्हणतात मी म्हातारा झाल्यावर नाही तुम्ही आणणार का. बाबा आम्ही आणू ना मोठे झाल्यावर. भलाय 10-20 गुंठे विकू पण आणू बाबा आम्ही. दिवस दुसरा उजाडला तुम्हाला. 9:30 वाजलेले होते. ते कोंबडी काढली, कोंबडीला पाणी पाजलं, 2 दाणे तोंडात टाकले आणि बारक्या पोरानं होत्या ते सुरी आणली कुक्कू कापायची. बाप शिकवत होता महाराज लहान मुलांना, हे बघा कापायची कशी. तिला पाणी पाजायचं, दाना चारायचा, मग पाय धरायचे, असं असं मुंडकं धरायचं, असं मनात ठेवायचं, कुचकून ओढायचं. बापानं शिकवलं महाराज मुलांना. आणि लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो. ज्ञानोबारायांचा ओवी आहे, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. लहान मुलं वडिलाचं आचरण करत असतात. 2 मुलं मस्त बघत होते. बापानं लहान मोठ्या मुलाला सुरी धरायला लावली, बारक्या पोराला मुंडकं धरायला लावलं. बापानं पाय धरले, पोराला म्हणलं असं ओढ बाड्या. बाड्यानं असं ओढल्या बरोबर मुंडकं वेगळं झालं आणि बापानं तसंच कोंबडं धरून ठेवलं, कारण ते झटके मारते. आणि मग बापानं ते कोंबडं घेतलं, वरून उतरला. 2 मुलं वरतच होते, सुरी तिथंच पडलेली होती. खालती उतरला, एका पातेल्यात गरम पाणी केलं, त्याच्यात ते टाकलं पंख उकडण्याकरिता. आणि याच वेळेस आई त्या मुलांची 2.5-3 महिन्याचं बाळ सकाळी आंघोळ करण्याकरिता पाणी तपवलेलं होतं आणि पायावर धरून त्याची आंघोळ घालत होते. ते पाठावर बसलेली पाणी घेतलं, आंघोळ घालत होते. एवढ्यात वरून आवाज आला. बाप तू रे पिऊन ते कोंबड भाजत आहे, काय करतं त्याची शाळा त्यालाच नाही. वरती दोघा भावांचा खेळ चाललाय. बघ कसं कोंबड कापलं आपण. आता तू काय, आता तू कोंबड व्हायचं. आणि मधला भाऊ 3.5 वर्षाचा भाऊ कोंबड झाला. त्याच्या तोंडात पाणी टाकलं, ज्वारीचे दाणे टाकले, डोळे मीठ, शांत पड असा. त्याने घट्ट मोठी आवडल्या, मान अशी केली तुम्हाला, शांत मोठी आवडल्या. बघ आता हलायचं नाही. हा बघ डोळे मीठ, डोळे मीठ. हा बाबाने काय कुचकून कापलं बघ हात. मोठ्या भावानं 6 वर्षाच्या भावानं मानेवर ती सुरी ठेवली
बघ हालू नको, पाय नाही हलवायचे. आपण कोंबड कापू, खच्च दिशा ओढली तुम्हाला. या नसा तुटल्या गेल्या. पोराने आरोळी मारली. आई रक्ताचा थारोडा पसरला. ते ब्रेक असं हालायला लागलं. आईला आवाज आला. मुलाचा आवाज आल्याबरोबर मांडेवरलं पोर आई. तिथेच टोपल्यामध्ये कोमट पाणी होतं महाराज. त्या पाण्यात पोर ठेवलं. पातेलं भरलेलं होतं. ते टोपलं पाण्यानं भरलेलं होतं. 2.5 महिन्याचं पोरग त्या पातेल्यात ठेवलं. नाही आवाजाच्या दिशेने भर वरत गेली. बघते तर काय, थारोड्यात पोरग पडलेलं होतं. तडफडत होतं, रक्त वाहत होतं. आणि मोठ्या पोराला वाटलं आता आई आपल्याला बदलणार, आता आई आपल्याला नक्कीच मारणार. म्हणून आईचा मार वाचवण्याकरिता पोरग धावायला लागलं. धावता धावता खिडकीतून उडी टाकली. तुम्हाला 15 फुटावरून खिडकीत उडी टाकली. घर शेतकऱ्याचं होतं. ज्वारी पेरण्याचं ते काय फण होते, ते फण असे उभे होते लोखंडाचे. लाकडाला ते लोखंडाचा लागलेला फण. आईच्या धाकाने आई मारते या भीतीने पोरांना वरून उडी टाकली आणि खालच्या दिशेने छातीत ते फण गेलं. या पोराच्या प्रेताला कवटाळून रडत होती आई. आणि आता लक्षात आलं रे माझं लहान पोर कुठे. पोर जाऊन बघितलं तर पाण्यात तरंगत होतं. अर्धा तास झालं ते पाण्यात होतं. आणि मोठं पोरग कुठं पडून गेलं म्हणून आवाज द्यायला लागले. तर दारात पडलेल्या फणावरलं पोरग बघितलं. एका कोंबड्यानं 3 पोरं खलास झाले. वडील जय जय करते तया नामा धर्म ठेवते. अरे सर्व देवाने सर्वात चांगलं आपल्याला खायला दिलं माणसाला. आम्ही त्या कोंबड्याच्या मागे लागलो. अंती त्याचा आत्मा देतो असे शाप, लागत असे पाप दुर्गुणाचे. म्हणून विनंती आहे महाराज, संत बोलतात याद ठेवा कधी बळी द्याल जीवा. याद ठेवा बळी द्याल जीवा. जीवाचा स्वभाव आहे धरणे आणि सोडणे. हा धरणे सोडणे जीवाचा स्वभाव आहे. म्हणून देवाने आपला हात पकडावा. आणि त्याने काय एक हात पकडला तर देव म्हणतो आता सोडतच नाही तुला मी. चल पुतना रडायला लागली सोड मला. देव म्हणले मी आलो ना तुझ्या घरी नाही ना, आता तुला सोडणार. सा मंच मंच प्रहासिनी लागी रडायला लागली आणि खऱ्या स्वरूपात प्रकट झाली. जीवाच्या आकांताने आकाश मार्गाने उडायला लागली. गोकुळातल्या लोकांनी बघितलं कृष्णाला घेऊन कोणीतरी स्त्री आकाशात गेली. वाचवा यशोदे यशोदे यशोदा धावायला लागली. भगवान परमात्मा हसत होते, पुतना रडत होती. सोडणारे मला, सोडणारे मला. देव म्हणतो आता तुला सोडायचं नाही. तिचा प्राण कुंठित केला आणि पुतना जमिनीच्या दिशेने यायला लागली. ठाण दिशा जमिनीवर पडली पुतना. आणि भगवान परमात्मा तिच्या छातीवर खेळत होते. गोकुळवासी धावत होते. आणि शास्त्र सांगतं पुतना एवढी मोठी आहे, एवढी लांब आहे. तिची लंबाई सांगितली महाराज 18 योजन. एवढी मोठी पुतना असतं का? शास्त्राची भाषा काही वेगळी आहे. 18 किलोमीटर करा एवढी मोठी. हा महाराज त्या पुतनेला देव कळाला नाही. पुतना म्हणजे अविद्या. अविद्येला देव कळाला नाही. तसंच
संवेदितान साई शास्त्री कारण 18 ही पुराण 18 पुराणाला सुद्धा देव कळाला नाही महाराज. पुतनागत प्राण झाले. सर्व गोकुळवासी जाऊन पोचले. गोकुळवासी गेले तेव्हा पुतनेच्या छातीवरला देव यशोदा जवळ घेतं. त्याला गोबर म्हणजे शेणाचा लेप लावतं. गाईच्या खुरांची माती लावतं आणि गाईची शेपटी त्याच्यावर ओवाळतं. त्याची दृष्ट काढले. देव हसायला लागले. गोकुळवासियांना वाटलं हे प्रेत किती दिवस ठेवायचं. त्याने लगेच तुकडे केले. मी तिथंच होतो त्या दिवशी. लगेच तुकडे केले. तुकड्यात तुकड्यात पेटवली तुम्हाला. पुतना प्राण झाली. आणि इकडं कोणस वाट बघत होता पुतना कधी येईल म्हणून. पुतना कधी येईल कोणस वाट बघत होता. सुंदर सुगंध दरवडायला लागला. नामामणी दिला अग्नी सुगंधन समाये गगनी. आणि जो मोक्ष सुखाच्या आईला दिला तोच मोक्ष पुतनेला दिला. ज्ञानोबा वर्णन करतंय. संकादिकाची बहुमाणी साय जो सैसु दिदला पुतनी जीविशाचे निस्तन पाने मारुवाली. ही वार्ता कंसाला कळाली. पुतना मेली. पुतना गेली. कंस विचारात पडला. माझा शत्रू पलवान आहे. काय करावं म्हणून दुसऱ्या दिवशी मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये ठरवलं आता कंसाला मारण्याकरिता कोण जाणार. म्हणून षटकासुर कावड्याच्या रूपात आला. कावड्याच्या रूपात षटकासुर आला. यशोदेने आताच कृष्णाला आंघोळ घातली होती आणि आंघोळ घातल्यानंतर सकाळी कोवड्या उन्हामध्ये भगवान कृष्णाला टाकलेलं होतं. बाल सोंगडी खेळत होते. यशोदा हुशारा विज्ञान तिला माहित आहे. सकाळच्या कोवड्या उन्हामध्ये मुलाला ठेवलं पाहिजे. त्याच्या शरीरावर कोवडं ऊन पडलं पाहिजे. त्याची हाडं त्या उन्हानं मजबूत होतं. मुलं खेळत होते. पाण्यात घातलं होतं आणि नंदाच्या घरी दैदूत तूप आहे. तो गाडा ती बंडी आपल्याकडे गाडा राहिलाच नाही. आता फक्त बैल गाडा माहित आहे शर्यतीतला. त्या गाड्याला पाळणा बांधलेला होता. पाळण्यात भगवंताला ठेवलं होतं. भगवान परमात्मा खेळत होते आणि भगवंताला मारण्याकरिता आला होता षटकासुर कावड्याच्या रूपामध्ये. भगवान विचार करतो आता जर षटकासुराला मारावं तर माझ्या मित्रांना इजा होईल. मग मैदानाने साफ केलं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या पाळण्यातून एक लहानशी गोटी खाली पडली. काही विद्वान लोकांच्या लक्षात येईल की गोटी कशी काय आली महाराज तिथं. काही पदरचं बोलतात बात बोलत नाही. एकही शब्द भागवताच्या बाहेरला सांगणार नाही. ज्याला विश्वाचं निर्मिती करते त्याला गोटी तयार करायला काय लागतं महाराज. जेने हे विश्व निर्मिले मार्सी देव संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपोलिया. गोटी पडली. मुलं उताराच्या दिशेने ते गोटी कशी भरभरत जायला लागली. मुलं धावले. कितनाची गोटी मी आणणार. किचनाची गोटी मी आणणार. किचनाची गोटी मी आणणार. मुलं गोटी आणायला गेले. मैदान साफ झालं आणि भगवान कृष्णाने गाड्याला एक अंगठा लावला. फक्त अंगठा. गाडा पलटी झाला. भगवान कृष्ण जमिनीवर पडले पिंपळाच्या पानावरती आणि षटकासुर दबून गाड्याखालत मरण पावला. मुलं धावत गेली. यशोदे मैया यशोदा मैया हे मैया मैया का भय रे मैया. आणि घडलेला प्रसंग सांगितला. एक कणी लागते त्याला लागते. आम्ही खेळत होतो. खेळता खेळता धोती आणायला गेलो. तिथना निकाली अंगठा लावला. डाला पलती डाला लागते दबून निघा. आईला वाटलं मुलं खेळातलं काही सांगत असतील. येऊन बघते तर खरीच प्रसंग घडलेला होता. षटकासुर गेला. कंसाचं सरकार घाबरलं. काय करावं म्हणून ब्राह्मण पाठवला महाराज. नकली ब्राह्मण. ब्राह्मणाच्या वेशात बाबड भट्ट निघाला महाराज. बाबड भट्टाच्या आधी तृणावर आला होता वादळाच्या रूपात. तोही संपवला. बाबड भट्ट निघाले. ओम भिक्षां दे अलग छोदे पलक छोदे देखले जल का जल भोगी कोरोटी दे माय अलग निरंजन. यशोदा बाहेर आली. साधूच्या रूपात आलेल्या ब्राह्मणाला बघितलं. घाली सत्तासी आसने महालात नेलं आणि यशोदा म्हणते बाया फार विचित्र स्वभावाची आहे.
त्यांना त्यांची काळजी नसते. एखादा भविष्य काळ जर आलं ना, ते पोराचं नवऱ्याच विचारतंय, हिचं काहीच विचारत नाही. यशोदेचं तसंच झालं. यशोदा म्हणजे बाबा माझं मुलगा आता एकट्यानं जन्माला विघ्नावर विघ्न येतं, कधी राक्षस येतं वरतच घेऊन जातं, कधी राक्षस येतं बैलगाड्या घालतं दबून मरतं, कधी वादळाच्या रूपात येतं, वादळ येतं माझ्या मुलाला आकाशात घेऊन जातं. बाबा काहीतरी करावं, त्याची ग्रहदशा बघावं. काही काल सर्पदोष असेल तर पूजा करते, नारायण नकबली असेल तर नागबलीची पूजा करते, तुम्हाला भरपूर दक्षिणा देतो, पण काहीतरी चांगलं सांगा बाबा. पोराला जवळ घेतलं, ग्रहदशा बघितली, यशोदे हे तर लयच भयानक आहे हो. बापा 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 मला नाही वाटत तू जिवंत राहशील म्हणून याच्या लग्नापर्यंत. हा ना, मला तर वाटतं तुझ्या यदुवंशाचा नाश होते का काय या पोराच्या हाताने. फारच विचित्र आहे बरं का. आता अनेक विघ्न येणार आहे, याची ग्रहदशा काही चांगली नाही. एक काम कर, पावसाळ्याचे दिवस यमुनेला पूर आलेला आहे, लाल कापड घे, त्या कापडात त्याचे हातपाय बांधून गुंडाळा कर आणि याला यमुनेत फेकून दे. अनेक प्रयासानंतर मुलं झाले, नाही बाबा काहीतरी सांग. नाही 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 हे असंच आहे म्हणजे. बाबा काहीतरी चांगलं सांगा, मी दक्षिणा देते तुम्हाला. यशोदा दक्षिणा आज्ञा घरात दिली तुम्हाला. आणि देव म्हणले नालायका, मला नदीत बुडवायला सांगलं, माझ्या माईला माझ्याविषयी असं बोलतोय, तू साधूच्या वेशात आलाय म्हणून सोडतोय तुला. पहिलं जानवं तोडलं तुम्हाला, आणलेलं पंचांग फाडलं आणि मग काय काय केलं नामदेव राय वर्णन करतात. जानवे पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले. दोस्तच गणारे नाचे, दोस्तच गणारे डोंगराचे, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले. नकली वेशात आला म्हणून जानवं तोडलं, जानवे तोडले, पंचांग फाडले, धोतर गळाले, भूंग नाचले. आणि बाबा भट्ट पडायला लागला, बचाव. बाबड भट्ट पडायला लागला. देव म्हणतो बाबा घ्या ना दक्षिणा. विटंबला बाबड भट्ट दिले पाठीवरी पाट. ज्या पाटावर बसला तो पाटच मागे लागलाय बाबड भट्ट, फटाफट बसायचा. दांडिया